विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात असं सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणींना आधी जे आम्ही 1500 रुपये देत आहोत ते लाडक्या बहिणींचे 1500 आम्ही आता 2100 रुपये करणार आहोत. परंतु आतापर्यंत 21 रुपयाचा 1 रुपया देखील महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. त्याचबरोबर जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला हे करू ते करू असं भरपूर आश्वासनं देण्यात आली. परंतु आता मतदान होऊन देखील खूप दिवस म्हणजे 15 दिवस उलटून गेले आहेत, तरी पण आतापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनात एकच प्रश्न आहे की आमचे पैसे येतील का नाही. तर बघा, सर्व प्रश्न जे आहेत ते सुटणार आहेत. आता लवकर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. वाटप देखील सुरू झालेली आहे. तर तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही, त्याचबरोबर कोणत्या महिला या योजनेतून बाहेर जाणार आहेत आणि कोणाला पैसे भेटणार नाहीत हे देखील आपण पाहणार आहोत. संपूर्ण बातमी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे, कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भातली छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी बातमी घेऊन मी तुमच्यासाठी येत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, झालेल्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यामुळे 288 जागापैकी 235 जागा महायुतीच्या आल्या आहेत. त्यामुळे आता भाजपाचे सरकार म्हणजेच लाडक्या बहिणीचे सरकार बनणार आहे असं म्हणता येईल, कारण की या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की आता तुम्ही मला निवडून दिले आहे म्हणल्यावर तुमचे मी दिलेले वचन पूर्ण करायचे माझे काम आहे. त्यामुळे आता मी वचनाला मुकणार नाही आणि सर्व पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये मी सोडणार असं त्यांनी स्पष्ट केलेले आहे. परंतु बघा, भरपूर महिला या योजनेतून बाहेर निघणार आहेत. जरी त्यांना आधीचे पैसे आले नसतील तरी देखील त्यांना आता पुढचे पैसे येणार आहेत का नाही हे स्पष्ट नाही. त्याचबरोबर जरी आले असतील पैसे तरी पुढचा हप्ता येणार आहे का नाही हे देखील स्पष्ट नाही, कारण की भरपूर महिला अशा आहेत ज्यांना या योजनेत बसत नव्हत्या तरी देखील त्यांना पैसे भेटलेले आहेत. त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि निवडणुकीच्या कालावधीत एवढं लक्ष दिलं नाही. सगळ्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत, परंतु आता फॉर्मची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला पैसे येतील का नाही हे सांगू शकत नाही. तर तुम्ही कोणतं काम करायचं आहे त्यामुळे तुम्हाला कळणार आहे की पैसे येणार आहेत का नाही. तर बघा, तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. तर बघा, ज्या अटी आहेत की बाबा 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे, सरकारी नोकरी असली पाहिजे किंवा कोणतेही कर भरणार नसाय पाहिजे, त्याचबरोबर 4 चाकी वाहन, ज्या अटी तुम्हाला आधी मी सांगितल्या आहेत त्या जर अटीत जर तुम्ही बसत नसताल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. जर तुम्हाला पैसे ते अटी जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण की बघा, सरकारच्या असं लक्षात आले की खरंच ज्या महिलांना या योजनेची गरज आहे किंवा या योजनेचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आहेत, जवळजवळ 75% महिलांना पैसे पोहोचलेच नाहीत. आणि ज्यांना लाख लाख रुपये पगारी आहेत, मोठ्या मोठ्या मॅडम आहेत, त्यांना देखील पैसे जमा झाले आहेत. तर त्यांना सुद्धा असे फॉर्म भरायला नको होते. त्यांनी ज्यांना खरंच फायदा भेटा पाहिजे होता त्यांना फायदा भेटला नाही त्याच्यामुळे, आणि बाकीच्यांनाच पैसे जमा झाले आहेत आणि ज्यांना खरंच योजनेचा लाभ भेटा पाहिजे होता त्यांना पैसे भेटलेले नाहीत. तर असं व्हायला नको होतं. त्यामुळे सरकारने आता पडताळणी चालू केली आहे. ज्या महिला खरंच या योजनेपासून लांब राहायला पाहिजे त्यांना लांब ठेवण्यात येणार आहे, आणि ज्या महिलांना खरंच या योजनेचा लाभ भेटायला पाहिजे त्यांना आता पैसे डायरेक्ट खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे आता टेन्शन घ्यायची गरज नाही. जर तुम्ही या योजनेत बसत असाल तर तुम्हाला 100% पैसे जमा होणार आहेत. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर ह्या झाले की कोणत्या महिला योजनेतून बाहेर निघणार आहेत आणि कोणत्या योजनेत बसणार आहेत. तर बघा, त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की कोणत्या बँक अकाउंटमध्ये खाते असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तर बघा, पोस्ट बँकेचे खाते असेल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. आणि बाकीचे जर बँकेत खाते असेल, फक्त कसं असतंय, बँकेचे DBT जे असते ना ते DBT चालू असणे बँकेच्या गरजे आहेत. काय काय छोट्या मोठ्या बँका असतात त्यांचं DBT चालू नसतं, त्यामुळे पैसे DBT माध्यमातून येत आहेत. आणि त्यामुळे ज्या बँकेचं DBT चालू आहे त्या सर्व बँकधारकांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे. जर पोस्ट बँकेत असेल किंवा तुम्हाला जे खाली दिसत आहे त्या बँकेत जर कुठले तरी अकाउंट असेल तर 100% येणार आहेत पैसे. आणि आधीचा एक हप्ता आला असेल आणि बाकीचे पैसे आले नसतील तर टेन्शन घेऊ नका. आता नंतरचे ज्यावेळेस आता वाटप होईल त्यावेळेस आधीचे देखील पैसे सर्व एकदम तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. आता जर 2100 रुपये रक्कम केली तर आताचा हप्ता 2100 रुपयाने आणि आधीचे काय 1500 रुपयाने असतील ते तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि ज्या महिलांना आणखी रुपये देखील आला नाही तर त्यांनी फक्त बँकेचे DBT चालू आहे का नाही किंवा फॉर्म अप्रूव्ह आहे का, तुम्ही योजनेत बसत आहात का नाहीत हे सर्व चेक करून घ्यायचे आहे. आणि योजनेत बसला आहात आणि पैसे आले नाहीत तर असं काय नाही होणार नाही. आता तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. वरून तसे आदेश आलेले आहेत की सर्व महिला या योजनेत बसल्या पाहिजेत, कोणीही दूर राहिलं नाही पाहिजे, आणि खरंच या योजनेतून दूर राहिल्या पाहिजेत त्यांना योजनेतून बाहेर हकलपट्टी करण्यात येणार आहे. बघा, आता प्रश्न राहिले की पैसे कधी येतील. तर बघा, आज आहे 4 डिसेंबर, उद्या आहे 5 डिसेंबर आणि उद्या 100% एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यापैकी कोणीतरी एक मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. तर तुमच्या मते कोण शपथ घेऊ शकते, मुख्यमंत्री होऊ शकते, तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. देवेंद्र फडणवीस झाले काय, कोणी जरी झाली काय, तर महायुती सरकार असल्यामुळे तुम्हाला ही योजना अशीच पुढे चालू राहणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. कोणीतरी मुख्यमंत्री बनलं तर तुमच्या अकाउंटवर 100% पैसे येणार आहेत.
परंतु भरपूर महिलांचे असं म्हणणं येत आहे की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बनावं. तर तुम्हाला काय वाटतं, कोणी मुख्यमंत्री हवं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जर तुम्हाला आणखी काय अडचणी असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्ही ह्या योजनेतून बाहेर जाणार आहेत का नाही, किंवा तुम्ही योजनेच्या आधी पैसे किती जमा झाले आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. धन्यवाद.